हॅलो, तर कशा आहात माझ्या गोडताई मैत्रिणींनो। तर आय होप तुम्ही सर्व मजेतच असाल। मी पण मजेतच आहे। तर आज आहे मार्गशीर्ष महिन्यातला पहिला गुरुवार आणि आता मी आहे ना उंबरठा पूजन करणार आहे। तर म्हटलं चला तुमच्यासोबत व्हिडिओ शेअर करावा आणि पूजेची मांडणी पण करणार आहे, ते पण तुमच्यासोबत शेअर करणार आहे। तर चला व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि जे कोणी माझ्या चॅनलवर नवीन असेल ना तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला पण लाईक करा आणि काही चुकलं असेल पूजेमध्ये ते पण तुम्ही कमेंट करून सांगू शकता। तर चला आता व्हिडिओला सुरुवात करू। तर सर्वात आधी मी इथं हळद घेतली आहे, थोडंसं अष्टगंध घ्यायचं आहे, चंदन टाकलंय मी, कापूर घ्यायचा आहे थोडासा, मस्त कापूर पण घ्यायचा आहे असं टाकून। तर एक वडी पूर्णच घेतलेली आहे मी आणि त्याच्यानंतर गोमित्र घ्यायचं आहे थोडंसं आणि गुलाबजल घ्यायचं आहे। आता मिक्स करून घेते मी। असंच ठीक ठेवणार आहे, थोडंसं जास्त पातळ केलं का पसरतं ना ते, त्याच्यामुळे। तर आता आधी ना पुसून वगैरे घेते उंबरा दरवाजा आणि मग तुम्हाला भेटते। आता मुख्य दरवाजावरती पाणी शिंपडून आणि असं पुसून घेणार आहे मी। तर पूर्ण पुसून वगैरे घेतल्यानंतर आहे ना, आधी सकाळी मी क्लिनिंग करून घेतली होती, पण तरी परत नंतर मग थोडंसं पुसून घेतलं होतं आणि त्याच्यानंतर मग सर्व उंबऱ्याला आहे ना असं पूजा करायची। तर मग ते हळदीचं लेपन लावून घ्यायचं आहे जे बनवलेलं होतं ते। तर मी आहे ना पहिल्यांदाच करते, मला लक्ष्मीपूजनाला पण करायचं होतं दिवाळीमध्ये, पण पिरियडमुळे मला तर काही जमलेच नाही ते करायला। तर मी खूप नाराज झाले होते। तर म्हटलं चला आता आहे ना म्हणजे देवालाच काळजी म्हटलं, तर आता मला चान्स भेटला आहे, तर मग म्हटलं आता उंबरठा पूजन करूनच घेऊ। लाडू भरपूर त्रास देत होता, पण तरीसुद्धा म्हटलं आज मी काही पण मी ठरवूनच ठेवलं होतं का आज मला करायचंच आहे। त्याच्यामुळे मी आहे ना आता मस्त पूजा वगैरे करून घेतली उंबरठ्याची आणि आधी हळदीचं लेपन लावलं, त्याच्यानंतर मग मी रांगोळी काढून घेतलेली होती। तर रांगोळी मस्त अशी साचे वगैरे नाही जास्त माझ्याकडे, तर जशी जमल तशी मी काढून घेतलेली आहे। तर खूप सारं महत्त्व आहे आणि गुरुवारच्या दिवशी तर आवर्जून असं उंबरठा पूजन करावंच असं मी खूप सारे व्हिडिओ बघितलेले आहे आणि म्हणून म्हटलं चला आपण पण करू। तर अमावस्या पौर्णिमा असली किंवा सणवार असला तरी असं उंबरठा पूजन केलं ना तर खूप प्रसन्न वाटतं। तर खरंच मी आज उंबरठा पूजन केलं ना तर इतकं छान वाटत होतं आणि तो असा सुगंध इतका सगळीकडे दरवळत होता। त्याच्यामध्ये मी जे असं म्हणजे चंदन अष्टगंध टाकलेलं आहे तर त्याने अजून एकदम छान वाटत होतं। तर शेवटी दिवा वगैरे लावून आणि उंबरठ्याचे पूजन केले। तर मला तिथं धूप ठेवायलाच जागा नव्हती, कारण लाडू जाऊ द्या आता। तर त्याच्यानंतर मग आज पूजा पण मांडायची होती। तर मार्गशीर्ष महिन्याचा पहिलाच गुरुवार होता आणि सर्वच सुवासिनींचा तो उपवास असतो। तर मस्त तसं मी पूजेचीच मांडणी म्हणजे सुरुवात केली। तर आधी तिथं जागा मी पुसून घेतलेली होती आणि त्याच्यानंतर पाट जो आहे ना तो पण मी पुसून घेतला होता। त्याच्यावरती लाल वस्त्र म्हणजे पीस आहे माझ्याकडं, तर तो लाल पीस मी त्याच्यात वरतून आथरून घेतला आणि मग रांगोळी वगैरे काढून घेतली आणि लक्ष्मीचा फोटो आहे माझ्याकडं। तर वैभव लक्ष्मी व्रत केले होते ना मी, तर तेव्हाच मी हा फोटो आणलेला होता। तर मला खूप आवडतो तो फोटो आणि आधी ना मस्त आता मी तांदळाची रास ठेवून घेतली आणि त्याच्यानंतर मग फोटो मी त्याच्यावरती ठेवला। तर आधी गणपतीच ठेवायचा होता मला, पण इतकं लाडू आहे ना थोडा त्रासच देत होता। तर जशी जमल तशी मी पूजा करून घेतली। तर देवाला म्हटलं असं चुकी झाली तर माफ कर काही। तर मग त्याच्यानंतर मग परत तांदळाची रास टाकली आणि तांब्या घेतला, तांब्यात पाणी घेतलं आणि त्याच्यात 1.25 रुपया हळद कुंकू टाकून घेतलं आणि आपले नागिलीचे पानं असताना ते 5 पानं घेतले आणि ते असे सगळीकडनं तांब्याभोवती ठेवून घेतले आणि नंतर नारळ ठेवून घेतलं। तर असा कलश मी मांडून घेतला होता
तर मला तांब्यावरती पण स्वस्तिक काढायचा होता, तर इतकी धावपळच करून टाकली होती, तर त्याच्यामुळे मग मी फक्त हळदी कुंकू लावून घेतलं तांब्याला साधं भोळं, आणि नंतर मग कलश मांडून घेतला. आणि अशा पद्धतीने पूजा मी मांडून घेतली. त्याच्यानंतर मग 5 फळं आणलेले होते, तर ते पण मी ठेवून घेतले होते. आणि आपलं जे ओटीचं सामान असतं ना ते पण ठेवून घेतलं होतं. तर जे कोणी माझ्या चॅनलवर नवीन असेल ना तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला पण लाईक करा. तर काही नाही, फक्त एक लाईक करायचं आहे तुम्हाला, तर नक्की करा आणि सपोर्ट तर नक्की तुम्ही कराच. तर बघा आता आहे ना फूल राहिलेलं होतं, तर गुलाबाचं फूल मस्त असं ठेवून घेतलं मी देवीला. आणि जुडी होती ती पण ठेवून घेतली, समई पेटून घेतलेली आहे, दिवा लावून घेतला, अगरबत्ती पण. तर खूप लॉंग व्हिडिओ झाला असता, तर म्हणून मग मी सर्व करून घेतला आधी पूजा मांडणी, आणि त्याच्यानंतर मग फुलं ठेवून घेतले. आणि बघा लाडू त्रासच देत होता, तर मी त्याला मांडीवर घेतलं आणि त्याच्यानंतर मग पूजा करून घेतली. आणि तरी माझं म्हणजे पुस्तक वगैरे कथा जी असते ना ती वाचायची बाकीच होती, तर म्हटलं त्याला झोपवलं का त्याच्यानंतर मी वाचून घेईल. तर दिवसभरातून संध्याकाळी वाचली तरी चालते पुस्तक, म्हणजे काही नाही. तर अशा पद्धतीने आता चाललं आहे माझी पूजा वगैरे करून. आणि मग मी मोबाईलवरतीच आरती पण केली होती. तशी मला फक्त गणपतीची येते, पण देवीची माझी काही पाठ नाही, तर म्हटलं चला आता मोबाईलवरती लावून मस्त अशी पूजा करून घेतली. तर बघू शकता तुम्ही मस्त माझी अशी पूजा झालेली आहे मार्गशीर्ष महिन्याची पहिल्या गुरुवारची. तर खूप छान पूजा मांडणी अशी माझ्या मानाने तरी झाली होती. तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा, आणि तुम्ही पण अशाच पद्धतीने पूजा मांडता का ते पण सांगा, कारण प्रत्येक जणाची पद्धतीनं वेगळी आहे पूजा मांडायची. तर कोणी कोणी मुखवटे पण ठेवतं देवीचं, तर खूप अशा पद्धत आहे वेगवेगळ्या भागांमध्ये, तर आमच्याकडे अशाच पद्धतीने मांडली जाते. तर चला, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा. तर भेटू आपण पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय.